माझं नाव मिलिंद चंद्रकांत पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी गोठणगाव. तर नागरिकांची आता मोहफूल वेचण्याकडे जास्तीत जास्त कल लागलेला आहे आणि त्यामध्ये वन्य प्राणी वाघ यांचा वावरसुद्धा वाढलेला आहे. तर साहेब काय सांगाल, नागरिकांनी कशा पद्धती काळजी घ्यायची आहे आणि तुमच्याकडून नेमकी कशा पद्धतीची उपाययोजना राबवल्या जात आहेत? आमच्याकडून नागरिकांना अशा प्रकारे आवाहन केलं जात आहे की नागरिकांनी मोहफुलं वेचतेवेळी किंवा आता पत्ता संकलन सुरू होईल त्यावेळी स्वतः आपल्या जीवाची प्रथमतः काळजी घेऊन एकट्याने जंगलामध्ये जायचं नाही आहे. जंगलामध्ये जाताना 2 ते 4 ते 5 लोकांचा गट करून जायचं आहे आणि त्याचबरोबर एखादं संगीत वाद्य किंवा मोबाईल चालू ठेवला पाहिजे त्यांनी काम करतेवेळी, जेणेकरून वन्यप्राण्यांना त्याची जाणीव होईल की आजूबाजूला काहीतरी कुठल्याही प्रकारचं काम चालू आहे. त्यामुळे वन्यप्राणी तिथे डिस्टर्ब होऊन त्या भागामध्ये येणार नाही. हातामध्ये काठ्या घेतल्या पाहिजे. तसेच रात्री संध्याकाळी अंधार पडल्यानंतर त्यांनी जंगलामध्ये प्रवेश करायचा नाही, मोहफुलं वेचण्यासाठी वगैरे. आणि तुमच्याकडून विशेषतः अशी कुठली उपाययोजना म्हणा किंवा असं म्हणजे कुठली काळजी घेतली जाते जेणेकरून एखाद्यावर कुठला हल्ला होणार नाही वगैरे वगैरे? गोंदिया वन विभागाअंतर्गत येणाऱ्या गोठणगाव वनपरिक्षेत्रामार्फत गावागावामध्ये दवंडी पिटवण्यात येत आहे की जेणेकरून दवंडी पिटून गावकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी आणि गावकरी जंगलामध्ये प्रवेश करण्यापूर्वी स्वतःची काळजी घेऊन जंगलामध्ये प्रवेश करतील अशी त्यांना आवाहन केलं जात आहे दवंडी पिटून. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.